विजय झालाय टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये। सेमीफायनलमध्ये इंग्लंडची भारताला कडवी झुंज। तर आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते, भारतासाठी आनंदाची बातमी आहे। टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे आणि सेमीफायनलमध्ये आता इंग्लंडची भारताला कडवी झुंज आहे। सेमीफायनल आज होती आणि त्यात इंग्लंडला हरवून भारत आता फायनलमध्ये पोहोचलाय। याबद्दल सविस्तर सांगण्यासाठी अमित मोडक आपले प्रतिनिधी आहेत, ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमित, काय सांगाल, भारताची खेळी कशा प्रकारची होती आज? आपण म्हटलं या आजच्या पूर्ण सेमीफायनल कडे बघितलं तर एक प्रकारे म्हणू शकतो की एक परफेक्ट सेमीफायनल होतं। ज्या पद्धतीची मॅच, ज्या पद्धतीचं नॉकआउट, ज्या पद्धतीचं सेमीफायनल फॅन्सना एक्सपेक्टेड असतं, त्या पद्धतीचा मुकाबला आज बघायला मिळाला। आणि आजची मॅच बघताना असं वाटलं की T20 वर्ल्ड कप मध्ये कुठला स्कोर हा आपण असं म्हणू शकतो की डिफेंडेबल आहे, कारण 253 केल्यानंतर देखील 246 रन्स पर्यंत इंग्लंडची टीम पोहोचली आणि अगदी आपण म्हणू शकतो की क्लोज हा सामना झाला, जे आपण इमॅजिन करू शकत नाही की 20 ओव्हरमध्ये एक टीम 253 बनवते आणि दुसरी टीम 246 पर्यंत पोहोचते। तर पूर्णपणे बघितलं तर एक परफेक्ट सेमीफायनल होतं। टीम इंडियाच्या आज जिंकल्यामुळे आपण नक्कीच प्रशंसा करायला पाहिजे, परंतु आज बॅट्समन इतकीच किंवा त्यापेक्षा जास्त बॉलर्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह असो किंवा हार्दिक पांड्या यांनी ज्या पद्धतीने टीम इंडियाला या मॅच मध्ये जिवंत ठेवलं आणि शेवटपर्यंत आपण जो काही हा मुकाबला बघितला की 17वी ओव्हर जी हार्दिक पांड्याने टाकली, बुमराहने टाकली आणि त्यानंतर हार्दिक पांड्या, ह्या दोन क्रुशियल ओव्हर होत्या जेव्हा ही मॅच इंग्लंडच्या हातात होती। असं नाही म्हटलं तरी जवळपास इंग्लंड हा विजय मिळू शकत होता किंवा त्या मॅचचा पारडं कोणाकडेही झुकलं गेलं असतं। अशी परिस्थिती असताना हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहनी टीम इंडियाला या मॅच मध्ये परत आणलं। त्यामुळे एक जबरदस्त सामना होता। संजू सॅमसन असो, बेथेल असो, या बॅटिंग बॉलिंग एक प्रकारे फॅन्सना आपण ज्याला म्हणतो ना पैसा वसूल मॅच, असं पैसा वसूल सेमीफायनल बघायला मिळालं। परंतु भारतासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आता T20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहोचलेला आहे। सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे। अहमदाबादला ही टीम इंडियाची टीम रवाना होईल। पुन्हा एकदा संजू सॅमसन या विजयाचा और जिस तरह से टीम इंडिया ने जीत हासिल करी है, आज का मैच बहुत शानदार था। पूरी टीम ने अच्छा प्रदर्शन किया, सारे खिलाड़ियों ने अच्छा खेला। हम लोग बहुत खुश है कि आज इंडिया जीत गया और फाइनल में आ चुकी है। क्या कहोगे बेटा, आज जिस तरह से टीम इंडिया आज संजू सैमसन सबसे ज्यादा रन रहे, इसी वजह से इंडिया जीतेगी। ठीक है, क्या लगता है आपको आज जो जीत का श्रेय है किसको देना चाहेंगे? सारी टीम को देना चाहेंगे, मतलब कि भारतीय टीम को देना चाहेंगे। आज जिस तरीके से उन्होंने खेला है, बहुत अच्छा खेला है हुआ। ठीक, क्या कहना चाहेंगे आज जिस तरह से टीम इंडिया आज टीम इंडिया ने बहुत अच्छा प्रदर्शन खेला है, बस एक कदम दूर है वर्ल्ड कप अपने पास। ठीक, क्या कहना चाहेंगे जिस तरह से टीम इंडिया ने बहुत बढ़िया खेला, बहुत बढ़िया। यानंतर वानखडे स्टेडियम बाहेरून थेट श्रीकृष्ण औटी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रीकृष्ण, काय सांगाल, काय माहोल आहे नेमका? भारत हा जो सामना आहे सेमीफायनलचा तो जिंकलाय, त्यामुळे अगदी भारताने इंग्लंडचा पराभव ज्यावेळी केलेला आणि ICC T20 वर्ल्ड कप मध्ये थेट फायनल मध्ये जे आहे ती आपली नोंद किंवा जे आहे ती उडी मार झेप घेतलेली आहे। आपण पाहू शकतो मरीन ड्राईव्ह परिसरात संपूर्ण क्रिकेट प्रेमींचा जो आहे तो जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अंतिम फेरी थेट भारत विरुद्ध न्यूझीलंडचा जो आहे तो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 254 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने जे सुरुवातीला चांगली लढत दिली, पण जॉर्ज बटलर असेल, हॅरी ब्रूक असेल यांनी जे आहे ते वेग धावा करत सामना रंगतदार केला आणि मात्र निर्णायक क्षणी अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजी करत अचूक मारा करत इंग्लंडवर तो दबाव निर्माण करला हार्दिक पांड्या असेल, जसप्रीत बुमराह असेल यांनी उत्तम जी आहे ती गोलंदाजी करत संपूर्ण परडा जो आहे तो कुठल्याही झुकू जाऊ शकत होता किंवा कुठल्याही पारड्यात जाऊ शकतो होता विजय। तू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत ज्या प्रकारे गोलंदाजी करत संपूर्ण जो एक दबदबा किंवा एक प्रेशर जे इंग्लंड टीमवरती बनवून ठेवलं
त्याच अनुषंगाने आता पाहायला गेलं तर भारत ICC T20 वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये पोहोचलेला. आपल्यासोबत काही भारतीय क्रिकेट प्रेमी देखील आहेत, थेट त्यांच्याशी संवाद. काय सांगाल, भारत जिंकलेला? बिलकुल, नक्कीच असंच आपण फायनल्स पण जिंकणार आहोत. न्यूझीलंड सोबत सामना असणार आहे शेवटचा. बिलकुल, येस. कधीपासून तुम्ही इथे मरीन ड्राईव्ह परिसरात थांबलाय? 9 वाजेपर्यंत. 9 वाजून आम्ही इथंच आहोत आता. 9 वाजल्यापासून जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरात जल्लोषासाठी थांबलेलं आपण पाहू शकतो. दृश्यांमध्ये सर्वच क्रिकेट प्रेमी जे आहेत ते मोठ्या संख्येने या मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झालेले आहेत. काय सांगाल, भारत जिंकलेलं, फायनलमध्ये गेलेलं? भारत जिंकला आणि आपण फायनल सुद्धा जिंकणार आहे. 3 चेअर्स सर्वांना इंडिया. नक्कीच. आपण तुम्ही काय सांगाल? वेल, बॉयज प्लेड वेल. तेवढंच. आणि मला वाटतं की ज्या प्रकारे संजू कुमार यादवने लिडरशिप, त्यासाठी त्याचं नेमकं कौतुकच असावं. सर्वांचं संपूर्ण क्रिकेटच्या खेळाडूंचं कौतुक केलं जातं. संपूर्ण आपल्यासोबत काही भारत जिंकलेलं आहे. भारत बिल्कुल जीतेगा और अहमदाबाद से ट्रॉफी अपने घर पे यहीं पे आपको जश्न मनाते हुए दिखेंगे मरीन ड्राइव पे. डब्ल्यू बुमराह, विराट कोहली, आय लव्ह यू. आपण पाहू शकतो सर्वच क्रिकेट प्रेमींचा आनंद जो आहे तो, किंवा वंदे मातरमच्या घोषणा देताना आपल्याला मिळते. आणखीन काही क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्याचबरोबर एकंदरीत सर्वच खेळाडूंचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचला. आपल्यासोबत आणखीन काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्याशी थेट संवाद साधा. काय सांगा, भारत जिंकलेल्या अंतिम सामन्यात गेलेला? फक्त इंडिया संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसर जो आहे तो इंडिया या जयघोषाने झालेला आहे. सर्व कोणी ओरडून आपला आनंद व्यक्त करतोय तर कोणी नाचून आपला आनंद व्यक्त करतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर भारत आता थेट न्यूझीलंड सोबत अंतिम फेरीत जे आहे ते लढत होणार आहे. आपले काही आणखीन काही क्रिकेट प्रेमी आहे किंवा त्यांच्याशी संवाद. काय सांगाल, इंडिया भारत जिंकलं, फायनलमध्ये गेले? हाँ, फाइनल भारत जीतेगा, डेफिनेटली भारत जीतेगा. क्रिकेट प्रेमींकडून देखील आपण पाहू शकतो पोस्टर देखील जे आहे ते लगान असा उल्लेख जो आहे तो टीमचा केलेला. ज्या प्रकारे एक सिनेमा होता लगान, त्या प्रकारची अशी टीम देखील आहे आणि इंटू द सेमीफायनल आता फायनलमध्ये गेलेली आहे. असा देखील फायनलमध्ये जाऊन विजयीच होणार असं देखील क्रिकेट प्रेमींचं आहे. आपण पाहू शकतो संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसर हा इंडियाचा जयघोष आणि त्याचबरोबर जल्लोष करताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत एक छोटा क्रिकेट प्रेमी देखील आहे. काय सांगशील, भारत अंतिम फायनल में गया, इंडिया जीतेगा? नक्कीच. आपण पाहू शकतो छोटा क्रिकेट प्रेमी देखील आहे तो. भारत फायनल देखील जिंकणार असा जो आहे तो त्याचा विश्वास आपल्याला सांगताना पाहायला मिळतोय. आपण संपूर्ण आपल्यासोबत आणखीन काही जे क्रिकेट तरुण प्रेमी आहेत थेट त्यांच्याशी काय सांगशील, भारत आज अंतिम सामन्यात पोहोचलेलं, फायनलमध्ये पोहोचलेलं वर्ल्ड कपच्या? भारत फायनल मध्ये पोहोचलाय, आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि हा कप आपलाच आहे. पुन्हा आपण आपले प्रतिनिधी अमित मोडककडे जाणार आहोत. अमित, काय सांगाल आजच्या या टीम बद्दल, यांच्या खेळीबद्दल आणि एकंदरीत काय ग्राफ होता आजच्या या सामन्याचा? बिलकुल. एक आपण जसं पहिल्यापासून मी सांगत आलोय की एक एक्सपेक्टेड जबरदस्त सेमीफायनल बघायला मिळालं आणि एक प्रकारे इंग्लंडच्या टीमचं देखील कौतुक केलं पाहिजे की 250 प्लसचं टार्गेट त्यांनी ज्या पद्धतीनं चेस केलं आणि जेवढी क्लोज ही मॅच आणली, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत किंवा शेवटच्या काही वेळ वानखेडे स्टेडियमवर एक प्रकारचा सन्नाटा बघायला मिळत होता, कारण मॅच कुठल्याही दिशेनं फिरेल अशी परिस्थिती होती. आणि ज्या पद्धतीने इंग्लंडने या मॅच मध्ये कमबॅक केला, त्यांनी शेवटपर्यंत मॅच सोडली नाही. त्यामुळे असं वाटत होतं की 250 हे टार्गेट देखील कमी पडेल, कारण भारतीय टीमची जर एक प्रकारे बॅटिंग लाईनअप आपण संजू सॅमसनने आज पुन्हा आपल्याला तारलं, परंतु फायनलमध्ये जाताना भारतीय बॅटिंग ऑर्डर ही कायम भारतासाठी एक डोकेदुखी किंवा भारताची एक कमजोर बाजू म्हणून जाणार आहे. आज इंग्लंडचा कॅप्टन पुन्हा एकदा विचार करेल की टॉस जिंकल्यानंतर जर त्यांनी पहिली फलंदाजी घेतली असती तर कदाचित आजच्या मॅचचा निकाल वेगळा लागला असता. टॉस हारणं हे देखील एक प्रकारे टीम इंडियाच्या पथ्यावर पडलेलं आहे आज, कारण टीम इंडिया हे टार्गेट चेस करू शकलं असतं का इंग्लंडच्या बॉलिंगच्या समोर, हा देखील प्रश्न आहे. परंतु एव्हरीथिंग सेड अँड डन, टीम इंडिया आता फायनलमध्ये पोहोचलेली आहे, एक नवा कॉन्फिडन्स घेऊन पोहोचलेली आहे. फक्त मिडल ऑर्डरची बॅटिंग ही आपल्यासाठी कायम एक प्रश्नचिन्ह असेल आणि जसप्रीत बुमराह, हार्दिक असे 1-2 बॉलर सोडले
तर बॉलिंगमध्ये देखील टीम इंडिया किती कमजोर आहे ते आज पुन्हा एकदा दिसून पडलं. जितक्या क्लोज इंग्लंडची टीम गेली होती, भारतीय बॉलर्स इतका मोठा स्कोर डिफेंड करायला देखील सक्षम नाहीत का, हा प्रश्न देखील आज कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांच्या मनात असेल. सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. ओपनिंग नंतर अभिषेक शर्माचा फॉर्म आपल्यासाठी चिंतेची बाजू आहे. त्यामुळे फायनलमध्ये जाताना अहमदाबादच्या ग्राउंडवर जाताना अनेक प्रश्न आणि त्याचं कोडं घेऊन टीम इंडियाची टीम उतरेल. आणि दुसरीकडे एक शानदार विजय मिळवून न्यूझीलंडची टीम पोहोचलेली आहे, त्यांचा कॉन्फिडन्स वर असेल. कारण सेमीफायनल संपलेला आहे, आता पूर्ण लक्ष असेल ते फायनलवर. परंतु 250चं टार्गेट देखील टीम इंडियाच्या बॉलिंगच्या पुढे आपण चेस करू शकतो, हा कॉन्फिडन्स न्यूझीलंडच्या टीमला नक्कीच आजच्या या सामन्याकडे बघताना आलेला असेल. अमित, या सामन्यादरम्यान टीम इंडिया समोर कोणकोणती आव्हानं होती नक्की? आपण एक प्रकारे बघितलं तर आव्हान म्हटलं तर खास करून बॉलिंग. ज्या पद्धतीने आपण बॅटिंग केली, 253 रन्स आपण आज वानखेडेवर केले. यामध्ये मिडल ऑर्डर ज्या पद्धतीने परफॉर्म करायला पाहिजे होतं ते झालं नाही. संजू सॅमसन, त्याच्यानंतर थर्ड नंबरवर आलेला किशन, यांचे जर आपण बॅटिंग बघितली, त्यांनी कुठे ना कुठे आपल्याला तारलेलं आहे. परंतु एक प्रकारे सूर्यकुमार यादव पहिलेपासून ज्याच्याबद्दल बोललं जात होतं, पहिलेपासून ज्याच्या फॉर्मकडे सगळ्यांचं लक्ष आहे, मागच्या वर्ल्ड कपमध्ये जो एक प्रकारे स्टार होता, ज्यांनी शेवटची कॅच आपल्या सगळ्यांना आठवते ज्या पद्धतीने घेतली होती, त्या सूर्यकुमार यादवच्या बॅटिंग कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु अभिषेक शर्माचा फॉर्म, सूर्यकुमार यादवचा फॉर्म, हे दोन आपल्यासाठी चिंतेच्या बाजू आहेत. त्यानंतर आज ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी ज्या पद्धतीने आपल्याला तारलं, त्यामुळे आपण 250 प्लस हा स्कोर करू शकलो. परंतु पुन्हा एकदा भारतीय बॉलिंग बॅटिंग फायनलमध्ये जाताना आज ज्या ज्या चुका झाल्या, या भारतीय टीमसाठी नक्कीच एक प्रकारे म्हणू शकतो की आय ओपनर असतील. निश्चितच. अमित, आता सध्या आपण सेमीफायनल जिंकलोय आणि आता फायनलमध्ये गेलोय. आजची मॅच पाहता, मगाशी तुम्ही गोलंदाजीबद्दल म्हणाला, तर आजची मॅच पाहता फायनलमध्ये कोणकोणत्या गोष्टी सुधारणा करण्याची गरज आहे भारतीय टीमला, असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आता फारशा काही गोष्टी आपण ज्याला म्हणतो की फायनलमध्ये जेव्हा एक सेमीफायनल जिंकलेली टीम जाते, या टीम मध्ये काय बदल होतील याची शक्यता फार कमी आहे. खास करून अहमदाबादचे टीमवर आपण वन डे वर्ल्ड कपचं फायनल ज्या पद्धतीने हारलो, त्यानंतर आता T20 वर्ल्ड कपचं फायनल तिथं होतंय. त्यामुळे आपल्यासोबतचा जो भूतकाळ आहे तो एक प्रकारचा निराशाजनक आहे. त्यामुळे ती देखील एक कुठे ना कुठे बर्डन असेल. परंतु पुन्हा एकदा भारतीय बॉलिंग ऑर्डर ही एक प्रकारे चिंता असेल टीम इंडियासाठी. त्यासाठी फायनलमध्ये काही बदल करणार आहे का टीम इंडिया, हे आपल्याला बघायला लागेल. कारण आजच्या आपण बॉलिंग ऑर्डरकडे बघितलं तर हर्षदीप सिंगने 50 पेक्षा जास्त रन्स दिले, परंतु हार्दिक पांड्या आणि बुमराह या दोघांचा स्कोर आपण बघितला तर 9.5 ते 8.5च्या रन रेटने त्यांनी रन दिले. पण ते सोडता वरुण असो, हर्षदीप सिंग असो, यांच्याकडची बॉलिंग जी होती ही एक प्रकारची कमजोर कडी टीम इंडियासाठी आहे. त्यामुळे यांना रिप्लेस केलं जातं का, अक्षर पटेलच्या जागी कोणाला खेळवलं जातं, हे सर्व प्रश्न असतील. परंतु मला असं वाटतं की आज आपण सेमीफायनलमध्ये मिळवलेला हा विजय एन्जॉय करायला पाहिजे. फायनलचं बर्डन नक्कीच असेल, परंतु अजून फायनलला 2 दिवस आहेत. आजच्या चुका, आजच्या मॅचचं विश्लेषण होत राहील, परंतु एक क्लोज मॅच होती हे आपण विसरून चालणार नाही. इंग्लंड सारखी तगडी टीम होती हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे एकतर्फी मुकाबला आपण फायनलमध्ये देखील अपेक्षा करू शकत नाही, कारण तिथे न्यूझीलंड सारखी जबरदस्त टीम आहे जी या वर्ल्ड कपची एक मोठी दावेदार आहे. निश्चितच. आता सेमीफायनल नंतर फायनलमध्येही असंच दणदणीत यश जे आहे ते टीम इंडियाला मिळो अशी अपेक्षा आहे. धन्यवाद अमित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.